नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. श्रीपाद श्रीवल्लभांची सेवा करताना अनेक अनुभव आले, अनेक अनुभव येतील, अनेकांना अनुभव यावेत अशी श्रीपाद वल्लभांच्या चरणी मी वारंवार प्रार्थना करत असतो. परंतु भक्तगणांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं हळद लावली की गोरेपण यायला पाहिजे, थोडा वेळ लागतो. आंब्याचं झाड जरी लावलं तरी काही वर्ष थांबावीच लागतात. तसं हे सेवेचं आहे. परंतु श्रीपाद श्रीवल्लभांची सेवा जर करायला लागली मनापासून तर त्याची प्रचिती लवकरात लवकर येते. दत्त महाराज कठोर परीक्षा बघतात, परंतु तेवढेच ते प्रेमळ आहेत आणि प्रेमाचा वर्षाव भक्तांवर करतात. 2006 सालापासून कुरोपूर पिठापूरला घेऊन जाण्याचा मानस आमचे आदरणीय गुरुवर्य रमेश जोशी काका मला करत होते. मी टाळत होतो, कारण 1998 पासून ते पिठापूरला जातात. जवळजवळ 25 वर्ष झाले त्यांची पिठापूरला आणि कुरोपूरला सेवा आहे. कुरोपूरला जास्त सेवा झाली आणि त्यांनी मला सांगितलं की आपण जाऊ, परंतु बरेच दिवस गेले. अखेर दत्त महाराजांनी मला बोलवण्याचं निमंत्रण दिल्यामुळं अचानक माझं मतपरिवर्तन झालं आणि आम्ही जायचं ठरवलं. कुरोपूरला जो पहिल्या वेळेस आम्हाला प्रसंग आला तो आयुष्यात खरोखर कोणाला आलेला नसेल. प्रचंड पाऊस, चिखल, सगळ्या गैरसोयी. पण एक लक्षात आलं किंवा जोशी काका वारंवार सांगतात की श्रीपाद श्रीवल्लभ एकतर अगोदर हातात हात देत नाहीत आणि हातात हात धरला तर सोडत नाहीत, आणि तिसरं, जर आपण काही बदमाशी केली, आगाऊपणा केला, मूर्खपणा केला तर मात्र ते हात दाखवतात. माझ्या बाबतीत असंच घडलं. 2007 साली मी पहिल्यांदा कुरोपूरला गेलो. त्यांनी हातात हात दिला. खूप बरं वाटलं, वारंवार जावं असं वाटलं. आणि आत्तापर्यंत 126 वेळा कुरोपूरला जाण्याचा योग आला. मध्यंतरी फार मोठी गॅप पडली 4-5 वर्षाची, परंतु आता ठरवलं आहे की महिन्यातून एकदा तरी किंवा 2 महिन्यातून एकदा तरी कुरोपूरला जायचं, कृष्णामाईला भेटायचं, पूजा करायची, श्रीपाद श्रीवल्लभांचं तिथं थोडी उपासना करायची. आणि त्याच्यानंतर श्रीपाद वल्लभांनी जो हात माझा धरला आणि या हातातून किंवा माझ्याकडून जे कार्य करून घेतलं ते महाराष्ट्रात कोणाकडूनही करून घेतलं नाही. त्यांनी हात धरला असल्यामुळं मला कशाचा त्रास नाही. मी त्यांचा हात धरलेला नाही, त्यांनी माझा हात धरल्यामुळं मला खात्री की ते शेवटच्या क्षणापर्यंत माझा हात सोडणार नाही. आणि एवढी थोडे शब्द वाढल्यानंतर काही अडचणी येत नाहीत. एकतर हातात हात दिला, त्यानंतर माझा हात धरला, आणि जे प्रचंड सेवा कार्य आज महाराष्ट्रभर घडत आहे ते पाहून खरोखरच श्रीपाद वल्लभांची कृपा झाली, यात काहीच दुमत नाही. अनेकांना आता वाटायला लागले की कुलकर्णी घराण्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा आहे, आणि खरोखरच आहे. आणि हे कार्य करीत असताना काही, तुम्हाला माहिती आहे, आपले विरोधी चिंतक असतातच, त्यांना बघवत नाहीत, ते त्यांच्यापाशी. परंतु जे जे आडवे आले त्यांना महाराजांनी मात्र आपला चांगला हात दाखवला आहे. तेही माझी उदाहरणं माझ्यासमोर आहेत. पण आम्ही ठरवलं आहे की आपण चुकूनही खोटं काम करायचं नाही. लोकांना आनंद देण्याचं काम करायचं, सेवा कार्य करायचं, आणि श्रीपाद श्रीवल्लभांचा प्रचार महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर जेवढा पोहोचवता येईल तेवढा पोहोचवायचा. आणि गेल्या 15 वर्ष फार सुंदर काम चालू आहे. जे पिठापूरला मी असताना आलेले आहेत त्या भाविकांना कल्पना येईल की आम्ही किती आनंद देतो. पिठापूरमधले काही महाराष्ट्रातले काही आगाऊ लोक आहेत की त्यांना हे पावत नाहीत. काड्या घालणारे लोक असतात, तो त्यांचा प्रश्न. त्यांची जिरवायलासुद्धा वेळ लागत नाही, परंतु ते काम माझं नाही. श्रीपाद वल्लभांनी सांगितलं आहे योग्य वेळी त्याचा मी समाचार घेईन, योग्य वेळी मी त्याला माझा हात दाखवेल. आणि जे जे खरंच आगाऊ होते त्या 3-4 महाराजांनी हात दाखवलेला आहे. अजून 2-4 लोक चुळबुळ करतायत. मी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे, कारण ते काम माझं नाही, श्रीपादांचं काम करतो आहे. गेल्या 50 वर्षात कुणीही 5 सोडा एक बोटसुद्धा दाखवणार नाही असं
चांगलं काम केलेलं आहे. वाईट कामाचा तर कधी विचार येत नाही, कारण चांगलंच करायचं. त्यामुळं 50 वर्ष अशा अनेक लोकांना तोंड देणं हे साधं काम नाही, परंतु परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराने हात धरला असल्यामुळं आपल्या हातून काही वाईट घडणार नाही, वाईट करणार नाही. पण जे चोळूळ करतात, मूर्खपणा करतात, त्यांना श्रीपादांकडून योग्य वेळी हात दाखवला जाईल एवढी खात्री आहे. सेवा करणं, त्यातून आनंद घेणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून जेव्हा आपण भक्त लोक देवाच्या दारात जाऊ, तेव्हा देवाला काही मागण्यापेक्षा देवाला सांगा की तू माझा हात धर. एक वेळ मी तुमचा हात धरला तर तो सुटू शकतो. लहान मुलाने जर आपला बोट धरलं तर ते सुटू शकतं, पण लहान मुलाचा हात जर आपण धरला तर आपण गर्दीत किंवा कोणत्या संकटकाळी त्याचा हात सोडत नाही. तसं मी श्रीपादांना सुरुवातीलाच प्रार्थना केली. 2008ला मी जास्त वेळा जायला लागलो. 2009ला तेथील रामस्वामींची माझी ओळख झाली. तेव्हा एक अलौकिक आनंद मिळाला आणि मी ठरवलं की वारंवार पिठापूरला यायचं. आणि त्या रामस्वामींनी माझ्यावर प्रेम केलं आणि ते म्हणले तुम्ही या, तुम्ही प्रचार करा. त्यांनी हस्तलिखित पत्र दिलं. श्रीपाद वल्लभांच्या वस्तूला स्पर्श झालेलं आहे. माझं भाग्य आहे. त्यांची जी 2 भांडी होती, दूध पिण्याची, पाणी पिण्याची, त्यांचा ओठ, श्रीपाद वल्लभांचा ओठ ज्या भांड्याला लागला ते माझ्या हातात दिले आणि माझा ओठही त्यांना लागला. अजून श्रीपादांनी काय द्यायचं, श्रीपादांनी भरभरून दिलेलं आहे. पैसा हा भाग गवणे, पण त्यांचा जो कृपा आशीर्वाद मिळाला त्यामुळं मी तर आनंदी आहे आणि मी माझ्या आनंदातून जास्तीत जास्त आनंद वाटण्याचा प्रयत्न करतो. कलियुगाचे तारक आहेत ते, फार बरं वाटतं. आणि त्याच्यानंतर एवढी गोडी लागली की अनेक संकटांना मी सामना करत करत आजपर्यंत 192 वेळा मी पिठापूरला जाऊन आलो. 192. फार बरं वाटतं. कधी दमल्यासारखं होत नाही, काही त्रास होत नाही, कारण तेच माझ्याबरोबर असतात. ते सोलापूरला येतात, तेच परत मला पिठापूरला घेऊन जातात. कुरोपूरला जायची इच्छा झाली, त्यांनी मला कुरोपूरला घेऊन आणलं. 50वा दत्तयाग झाला केवळ त्यांनी माझा हात धरल्यामुळं. म्हणून श्रीपाद वल्लभ भक्तांना माझी विनंती आहे की कुरोपूर पिठापूरला जा. नाही जमलं तर घरात त्यांना सांगा की आमच्या भावी आयुष्यात जे जे हवं ते आम्हाला मिळण्यासाठी तुम्ही आमचा हात धरा. तुम्ही आमचा हात धरल्यानंतर आम्हाला संकट येणार नाही. संकट आले तर तुम्ही आमच्याबरोबर असताल. काही त्रास झाला तर तुम्ही आहात. आजारपण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्याजवळ असल्यामुळं आम्हाला प्रतिकारशक्ती वाढेल. हे असं साधंसुद्धा मागणं जर देवाला केलं आणि परमेश्वराचा कृपा आशीर्वाद मागितला तर तुम्हाला भविष्यात काहीही अडचण येणार नाही. माझा दांडगा अनुभव आहे. माझी श्रीपादांवर श्रद्धा आहे. श्रद्धा असेल तरच पिठापूर कुरोपूरला जा आणि तिथं उपासना करा आणि श्रीपादांवर प्रेम करा. श्रीपाद अत्यंत प्रेमळ आहेत. हवं ते देतात. देण्यासाठीच त्यांच्यावर कलियुगाची जबाबदारी. मला जसा आनंद झालेला आहे तसा तुम्हा सगळ्यांना, तुमच्या कुटुंबाला आनंद मिळावा अशी श्रीपाद वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो. नमस्कार.